नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण भूगोल विषय हा बघत आहोत. भूगोल विषयातील आजच्या लेक्चरला आपण कर्कवृत्त व मकरवृत्त यांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. आजचे लेक्चर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कंबाईन सरळ सेवा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे लेक्चर तुम्हाला इझिली ॲक्सेस होतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे बघणार आहोत. कर्कवृत्त व मकरवृत्त यांची कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर ज्या बाबींवर पेपरला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो असे सगळे क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. सगळे मुद्दे आज बऱ्यापैकी क्लिअर होतील, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला सुरू करूया आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये आपण भूगोलाचा पुढचा टॉपिक बघत आहोत, ज्याचं नाव आहे कर्कवृत्त व मकरवृत्त. बघा, पहिल्यांदा पृथ्वीची डायग्राम मी काढून घेतो व्यवस्थित. मागच्या लेक्चरला आपण विश्ववृत्त बघितलं होतं. ह्या लेक्चरला आपण कर्कवृत्त व मकरवृत्त बघणार आहोत. बघा, हे सेंटर मधून जाणारं विश्ववृत्त आहे. याआधी मी आपले जे महत्वाचे दोन घटक आहे, एकदा स्थान तुम्ही लक्षात घ्या. मी कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो, त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊ. बघा, ही आहे पृथ्वी. पृथ्वीचा जो आहे हा जो वरचा भाग दिसतो तुम्हाला, याला म्हणतात उत्तर ध्रुव. पृथ्वीच्या या वरच्या भागाला म्हणतात उत्तर ध्रुव व खालच्या भागाला म्हणतात दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव हा जो गोलार्ध आहे मित्रांनो, हा जो आहे हा संपूर्ण उत्तर गोलार्ध आहे. हा जो आहे हा संपूर्ण दक्षिण गोलार्ध आहे. याचं वरचं टोक म्हणजे हे उत्तर ध्रुव, खालचं टोक म्हणजे दक्षिण ध्रुव. तर बघा मित्रांनो, इथं जे पहिलं लेक्चर करा अक्षरवृत्ताचं, त्याच्यानंतर मला जास्त बाबी एक्सप्लेन करण्याची गरज पडणार नाही. हे बघा, ह्या ज्या आडव्या रेषा आहेत, ह्या पृथ्वीवरच्या काल्पनिक ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षरवृत्त म्हणतात. काय म्हणतात त्यांना? अक्षरवृत्त म्हणतात. त्यामध्ये ती 0 अंशाची जी आडवी रेष आहे, जी 0 अंशाची आडवी रेष आहे, जी आपण यामध्ये दाखवलेली आहे, तिला विश्ववृत्त म्हणतात. विश्ववृत्त, पहिल्या लेक्चरला विश्ववृत्ताबद्दल माहिती सांगितलेली आहे. अक्षरवृत्तानंतर विश्ववृत्ताचे देखील लेक्चर अपलोड केलेले आहे. फक्त विश्ववृत्ता संदर्भात त्याची माहिती आहे ते तुम्ही लेक्चर करून घ्या. विश्ववृत्त सर्वात लांब वृत्त, पृथ्वीला 2 भागात विभागणारं, 40,077 किलोमीटर लांबी असणारं असं हे 0 अंशाचं वृत्त म्हणजे विश्ववृत्त होय. आजच्या लेक्चरला आपण आपले जे महत्वाचे आहेत ते बघणार आहोत. तर बघा, या वरचं जे वृत्त आहे 23.5 अंशावर, 23.5 अंश वर उत्तरेकडे व 23.5 अंश दक्षिणेकडे, ह्या दोन वृत्तांचंच आज आपल्याला घेणं आहे. बघा, 23.5 अंश उत्तराचं जे उत्तरेकडील जे आहे त्याला म्हणतात कर्कवृत्त व 23.5 अंश जे दक्षिणेकडील आहे त्याला म्हणतात मकरवृत्त. 23.5 अंश उत्तरेकडील जे वृत्त आहे त्याला म्हणतात कर्कवृत्त. 23.5 अंश दक्षिणेकडील जे वृत्त आहे त्याला म्हणतात मकरवृत्त. विश्ववृत्तावर स्पेसिफिक लेक्चर अपलोड केला आहे. आजच्या लेक्चरला फक्त कर्कवृत्त व मकरवृत्त याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. कर्कवृत्ताला इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं देखील म्हणतात. ही सर्व मुद्दे मी तुम्हाला नंतर लिहून देणार आहे, तुम्ही फक्त आत्ता लेक्चरकडे लक्ष द्या. इंग्लिशमध्ये कर्कवृत्ताला म्हणतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. मकरवृत्ताला काय म्हणतात? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असं मकरवृत्ताला म्हणतात. वर्षातील सर्वात मोठा दिवस, वर्षातील सर्वात मोठा दिवस जो की कर्कवृत्तावर असतो, कोणता असतो तो? 21 जून. बघा, सर्वात मोठा दिवस आहे जो कर्कवृत्तावर असतो, जो आहे 21 जून.
सर्वात मोठा दिवस असतो कर्कवृत्तावर. कर्कवृत्त हे उत्तरेकडे असते. इकडं ह्या साईडला लिहितो बघा, हाफ साईड जी वर आहे तिथं वरच्या बाजूला सगळं कर्कवृत्ताचं लिहितो. कर्कवृत्ताला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. कर्कवृत्त हा जो शब्द आहे कर्क, हा लॅटिन भाषेतून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो कॅन्सर. ज्याचं इंग्लिशमध्ये आणखी एक मिनिंग आहे क्रॅब. काय मिनिंग आहे? क्रॅब आहे, जो की शब्द आलेला आहे लॅटिन भाषेतून. कर्कवृत्ताचा जो शब्द आलेला आहे मित्रांनो, तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. कर्कवृत्त एकूण 17 देशातून जातं व 3 खंडातून जातं. आता बघा, जे विद्यार्थी जो डिफिकल्ट क्वेश्चन असतो तो बऱ्याच वेळा असा विचारतात की हे खालीलपैकी कोणत्या देशातून कर्कवृत्त जात नाही. मग असे 17 देश लक्षात ठेवणं खूप कन्फ्युजिंग असतं, किंवा नॉर्मली 17 देश हे पाठ राहणं, लक्षात राहणं अवघड असतं. तर याच्यासाठी ट्रिक आहे, जी की एंडिंगला मी लेक्चरच्या एंडिंगला तुम्हाला लिहून देईल. तीन जे खंड आहेत ते लगेच सांगतो बघा. कर्कवृत्त आफ्रिका, आशिया व उत्तर अमेरिका या खंडातून जाते. 17 देशांची ट्रिक आहे, ती मी एंडिंगला लिहून देणार आहे. हा जो कर्कवृत्त आणि मकरवृत्तामधला जो भाग आहे बघा, हा एवढाच भाग इथून इथपर्यंत, म्हणजे हा टोटल भाग इथून इथपर्यंत. हा जो भाग आहे याच्यावर सूर्याची किरणे ही लंबरूप पडत असतात. लंबरूप म्हणजे काय? मोस्टली डायरेक्ट पडत असतात. त्याच्यामुळे इथं हवामान बऱ्यापैकी उष्ण असतं. बहुधा 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र असते. हवामान उष्ण असतं, बहुधा 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र असते. या प्रदेशाला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतात. उष्णकटिबंधीय प्रदेश असं या प्रदेशाला म्हणलं जातं. कर्कवृत्त व मकरवृत्त यामधील भागातील जो विषुववृत्त आहे, विषुववृत्तापासून कर्कवृत्त, मकरवृत्त यांच्यामधील भागाला उष्णकटिबंधीय प्रदेश असे म्हणतात. त्यानंतर कर्कवृत्त जे आहे ते एकूण 8 राज्यातून जाते. कर्कवृत्त आहे बघा, इथं थोडस व्यवस्थित लिहून देतो. कर्कवृत्त जे आहे ते 8 राज्यातून जाते. ही 8 राज्य कोणती आहेत ते सुद्धा पुढे नोट्स मध्ये जे आहेत ते मी तुम्हाला लिहून देणार आहे, ज्याचं नाव आहे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व मिझोरम या 8 राज्यातून कर्कवृत्त जाते मित्रांनो. हे बघा, पुन्हा एकदा रिव्हाइज करतो. कर्कवृत्त 23.5 अंशावर उत्तर ध्रुवावर असणारं वृत्त म्हणजे कोणतं वृत्त आहे? कर्कवृत्त आहे. 23.5 अंश दक्षिण ध्रुवावर असणारं वृत्त म्हणजे मकरवृत्त आहे. कर्कवृत्ताला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असंही म्हणतात. कर्कवृत्तावर सर्वात मोठा दिवस असतो 21 जून. कर्क या शब्दाचा अर्थ होतो कॅन्सर. क्रॅब या लॅटिन शब्दापासून आलेला आहे, लॅटिन भाषेतून आलेला आहे. या 17 देशांची ट्रिक मी नेक्स्ट स्लाइड मध्ये देणार आहे. कर्कवृत्त एकूण 3 खंडातून जातं, आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिका. कर्कवृत्त व मकरवृत्तामध्ये हवामान बहुधा उष्ण असतं. 12 तासाची दिवस व 12 तासाची रात्र असते. उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. हे कर्कवृत्त आहे जे की 8 राज्यांमधून जातं. बघा, थोडीशी मकरवृत्ताबद्दल माहिती सांगतो. हा जो वरचा एवढा सगळा कंटेंट आहे हा सगळा कर्कवृत्ताबद्दल झालेला आहे. मकरवृत्ताबद्दल सांगतो बघा इथं. मकरवृत्ताला इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असं म्हणतात. 23.5 अंश दक्षिणेकडे असणारी काल्पनिक रेषा म्हणजे मकरवृत्त आहे, ज्याचं स्थान आहे दक्षिण गोलार्धात. मकरवृत्ताचं स्थान ऑब्विसली दक्षिण गोलार्ध आहे, म्हणून दक्षिण गोलार्धात त्याचं स्थान आहे. वर्षातला सर्वात लहान दिवस म्हणजेच 22 डिसेंबर या वृत्तावर असतो, मकर वृत्तावर असतो. इथे लिहून ठेवतो लहान दिवस.
21 जून आहे हा सगळ्यात वर्षातील मोठा दिवस आहे. लहान दिवस व मोठा दिवस या प्रदेशात असतो. मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील बघा हा जो प्रदेश आहे, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशास दक्षिण शीतोष्ण प्रदेश म्हणतात. ह्या इथंच लिहितो बघा, दक्षिण शीतोष्ण प्रदेश, शीतोष्ण प्रदेश म्हणतात. हा जो प्रदेश आहे हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. हा खालचा व वरचा हा पूर्ण पट्टा जो हा आहे उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. हे जे मकर वृत्त आहेत हे मकर वृत्त 10 देश व 3 खंडातून जाते. मकर वृत्त हे 10 देश व 3 खंडातून जाते. खंड आहेत हे 10 देश लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा तुम्हाला ट्रिक देणार आहे मित्रांनो. खंड आहे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. बघा ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त कर्कवृत्त आणि मकर वृत्त बघत आहोत. आपल्याला आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तासाठी वेगळं लेक्चर आहे, एक छोटंसं लेक्चर आहे. कन्फ्युजन टाळण्यासाठी 3 भागांमध्ये छोटं छोटं लेक्चर केलेलं आहे. आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तासाठी सेपरेट लेक्चर केलेलं आहे. ते देखील आर्टिक जे वृत्त आहे 8 देशातून जाते. या इथं वरच्या साईडला वृत्त असते ते आर्टिक, आणि अंटार्क्टिक वृत्त कोणत्याही देशातून जात नाही, ते खालच्या इथं असते. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ते स्लाइडमध्ये सेम असंच एक्सप्लेन करणार आहेत. या लेक्चरमध्ये तुम्ही कर्कवृत्त आणि मकर वृत्ताची कीवर्ड्स लक्षात ठेवा. एक 5 मिनिटात संपूर्ण स्लाइड मी एक्सप्लेन करतो, त्यानंतर थेरॉटिकल नोट्सकडे आपण जाऊया. तर बघा मित्रांनो, कर्कवृत्त आणि मकर वृत्त याबद्दल आपण बघत आहोत. कर्कवृत्त उत्तरेकडील 23.5 अंशावर असणारा वृत्त म्हणजे कर्कवृत्त होय. दक्षिणेकडील 23.5 अंशावर असणारा वृत्त म्हणजे मकर वृत्त होय. कर्कवृत्त आणि मकर वृत्त हे दोन्हीही वेगवेगळ्या दिशेला आहेत. यांच्यामधील प्रदेश असतो तो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. मकर वृत्ताच्या दक्षिण प्रदेशात दक्षिण शीतोष्ण प्रदेश असे म्हणतात. मकर वृत्ताला इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न असे म्हणले जाते. मकर वृत्ताचं स्थान हे दक्षिण गोलार्धात आहे. मकर वृत्तावर वर्षातील सगळ्यात लहान दिवस असतो जो की 22 डिसेंबर आहे. मकर वृत्त हे 10 देश व 3 खंडातून जाते. 3 खंड आहेत मित्रांनो, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. 10 देश याच्यासाठी ट्रिक मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर कर्कवृत्त, कर्कवृत्ताला इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असे म्हणतात. सगळ्यात मोठा वर्षातील जो दिवस आहे 21 जून तो ह्या वृत्तावर असतो. कर्कवृत्त हा शब्द आपण लॅटिन भाषेतून घेतलेला आहे ज्याचा अर्थ कॅन्सर व क्रॅब होतो. कर्कवृत्त 17 देश व 3 खंडातून जाते, ज्यामध्ये आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका ही 3 खंड आहेत. कर्कवृत्त व मकर वृत्तामधील हवामान हे बहुधा उष्णकटिबंधीय असते. सूर्यकिरणे ही लंबरूप पडतात म्हणून तिथे 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र असते. 8 राज्यातून कर्कवृत्त एकमेव जे भारतातून जाणारं वृत्त आहे ते भारतातल्या 8 राज्यातून जातं. तर आता पुढच्या स्लाइडवर आपण थेरॉटिकल याच्या नोट्स बघू मित्रांनो. तुम्ही हे कीवर्ड्स मध्ये लिहून घ्या सर्व. इथं पॉज करून लिहून घ्या. तुम्हाला पेपरच्या आधी रिव्हिजन करायला खूप सोपं जाईल कीवर्ड्स मध्ये महत्त्वाचे मुद्दे. याच्यानंतर आपण पुढे थेरॉटिकल मध्ये बघू. थोडीशीच माहिती आहे जी आहे ती तुम्हाला मी देतो. पेपरच्या दृष्टीने महत्त्वाची जी माहिती आहे ती ह्या स्लाइड मध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे, आधी मकर वृत्त घेऊ मग कर्कवृत्ताकडे येऊ. तर मकर वृत्त म्हणजे काय बघा, इथं लिहितो. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं आहे पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेकडे कोणती दिशा आहे? दक्षिण. इथं जर पूर्व दिशा असती, उत्तर दिशा असती तर दुसरं वृत्त असतं. पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 23.5 अंश, 23.5 अंश अक्षांशावर असणारी काल्पनिक रेषा
म्हणजे मकर वृत्त होय. ही मकर वृत्ताची व्याख्या आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 23.5 अंश असणारी काल्पनिक रेषा म्हणजे मकर वृत्त आहे. मकर वृत्ताचं जे स्थान आहे ते दक्षिण गोलार्धात आहे. त्यानंतर थोडासा महत्वाचा मुद्दा वेगळ्या पेनाने लिहितो. वर्षातील सर्वात लहान दिवस मकर वृत्तावर, वर्षातील सर्वात लहान दिवस मकर वृत्तावर असतो. मग तो लहान दिवस कोणता आहे? तर तो आहे 22 डिसेंबर. त्यानंतर पुढचा पॉइंट, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशास दक्षिण शीतोष्ण प्रदेश म्हणतात. दक्षिण शीतोष्ण प्रदेश म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉइंट, जगातल्या दहा देश व 3 खंड, जगातल्या 10 देश व 3 खंड यामधून मकर वृत्त जाते. नंतर पुढचा पॉइंट, जे खंड आहे ते लगेच इथं बघून घेऊ बघा. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आणि दक्षिण अमेरिका. जे विद्यार्थी लिहून घेत आहेत त्यांनी संपूर्ण स्लाइड इथं पॉज करून राईट डाऊन करून घ्यायची आहे. जे विद्यार्थी स्क्रीनशॉट काढून घेत आहेत त्यांनी लेक्चर इथं पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्यायची. मकर वृत्ताची महत्वाचे मुद्दे बघा. 23.5 अंश दक्षिणेकडे असणारे हे वृत्त आहे. स्थान दक्षिण गोलार्धात आहे. यावर जो दिवस असतो सगळ्यात लहान दिवस म्हणजे 22 डिसेंबर, याच्या दक्षिणेकडील प्रदेशास दक्षिण शीतोष्ण प्रदेश म्हणतात. हे वृत्त 10 देश व 3 खंडातून जाते. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका. 10 देश जे आहे ते पुढच्या स्लाइडवर सांगतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. लेक्चर पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. तुमच्या वहीमध्ये जिओग्राफीसाठी सेपरेट वही करा. त्यामध्ये स्टार्टिंगला पहिलं लेक्चर जे आहे ते अशा पद्धतीने लिहून घ्या मित्रांनो. आता मकर वृत्त ज्या 10 देशातून जाते ते देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघूया. व्यवस्थित सुंदर अक्षरात सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचंय. मकर वृत्त ज्या देशातून जातं ते देश 10 देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे मित्रांनो. त्यासाठी आपण एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे.
वाक्य लिहितो बघा मी. बघा मित्रांनो, वाक्य आहे मकर वृत्त जे आहे ते 10 देशातून जातं. ते कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी वाक्य आहे, माझी पायाची बोटे दारात अडकली, मग ना मी चिलीची बाटली ओतली किंवा चिलीची बाटली त्यावर ओतली. अशी 10 देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. बघा मी ते देश खाली लिहितो. माझी माझी म्हणजे मोझांबिक. माझी वरून तुम्ही लक्षात ठेवायचं मोझांबिक. त्याच्यानंतर पायाची पायाची मधला प आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं पॅराग्वे. पॅराग्वे नावाचा देश आहे तो लक्षात ठेवायचा. माझी पायाची बोटे बोटेवरून लक्षात ठेवायचं बोट्सवाना. बोट्सवाना लक्षात ठेवायचं. दारामधील द वरून लक्षात ठेवायचं दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर अडकली अडकली मधील अ वरून लक्षात ठेवायचं अर्जेंटिना. त्याच्यानंतर मग हा शब्द आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं म वरून मादागास्कार. त्याच्यानंतर न आहे नामी नामी वरून लक्षात ठेवायचं नामिबिया. त्याच्यानंतर चिलीची चिलीची वरून लक्षात ठेवायचं डायरेक्ट देशाचं नाव आहे चिली. त्याच्यानंतर बाटली बाटलीमधील ब वरून लक्षात ठेवायचं ब्राझील. त्यानंतर ओतली ओतलीवर मधील अ म्हणजे ऑस्ट्रेलिया. बघा मित्रांनो, मकर वृत्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे. माझी पायाची बोटे दारात अडकली, मग ना मी चिलीची बाटली ओतली. माझी मधील म म्हणजे मोझांबिक, पायाची पॅराग्वे, बोटे बोट्सवाना, दारातील द म्हणजे दक्षिण आफ्रिका, अडकली म्हणजे अर्जेंटिना, मग म्हणजे मादागास्कार, नामी म्हणजे नामिबिया, चिलीची वरून चिली हा देश, बाटलीमधील ब म्हणजे ब्राझील, ओतली म्हणजे ऑस्ट्रेलिया. अशी 10 देश आपण लक्षात ठेवू शकतो. इथंच वाटलंच तर मी 3 खंड देखील लिहून देतो म्हणजे तुम्हाला मकर वृत्तांचं सेपरेट कुठं पाठांतर करायची गरज नाही. 3 खंड कोणते आहेत जिथून मकर वृत्त जाते तर ते 3 खंड आहेत दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या 3 खंडातून जातो व दक्षिण अमेरिका या 3 खंडातून मकर वृत्त जाते. हे सगळं लिहून घ्या मित्रांनो. मकर वृत्ताची खूप महत्वाची ट्रिक आहे जी तुम्हाला मकर वृत्ताचं पाठांतर करण्याची गरज नाही. यावरूनच संपूर्ण मकर वृत्ताचे देश व खंड तुमचे होऊन जातील. मकर वृत्तातील कन्सेप्शनल माहिती ही पहिल्या स्लाइडवर बघितली. त्यातील जे देश बाकी होते ते आपण इथं कंप्लीट केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. कायमस्वरूपी कामाला येईल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करत असाल तर खूप महत्त्वाची स्लाइड आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. पुढच्या स्लाइडवर बघू आपण पुढच्या वृत्ताची थेरॉटिकल माहिती, ज्याचं नाव आहे कर्कवृत्त. कर्कवृत्ताबद्दल माहिती बघू. तर कर्कवृत्त म्हणजे काय बघा, मागच्या स्लाइडवर जसं आपण एक्सप्लेन केलं तसं याची थेरॉटिकल माहिती एक्सप्लेन करू. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील 23.5 अंशावर असणारे, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील 23.5 अंश यावर असणारे म्हणण्यापेक्षा यावर असणारी काल्पनिक रेषा, दुसरं तिसरं काही नाही, ते अक्षरवृत्तच आहे. काल्पनिक रेषा म्हणजे कर्कवृत्त होय. बघा, हिचं जे स्थान आहे विषुववृत्तापासून कुठे आहे, उत्तरेकडे. इथं स्थान लिहून देतो मी. याचं जे स्थान आहे विषुववृत्तापासून 23.5 अंश उत्तरेस कर्कवृत्ताचं स्थान आहे. कर्कवृत्ताला पहिल्या स्लाइडवर जसं मी सांगितलं, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हा जो शब्द आहे कर्कवृत्त, हा लॅटिन भाषेतून आलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये क्रॅब असं म्हणतात, ज्याचा अर्थ क्रॅब असा होतो. हा शब्द लॅटिन भाषेमधून आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, वर्षातील सर्वात मोठा दिवस या वृत्तावर असतो. मोठा दिवस या वृत्तावर असतो. कोणता आहे सर्वात मोठा दिवस? 21 जून. त्यानंतर कर्कवृत्त जे आहे, कर्कवृत्त 17 देशातून जातं. त्याची ट्रिक पुढे मी सांगणार आहे. तीन खंड कोणते ते इथे लगेच लिहून देतो. आफ्रिका, आशिया व उत्तर अमेरिका. आफ्रिका, आशिया व उत्तर अमेरिका यामधून जाते. अमेरिका या 3 खंडातून जाते. कर्कवृत्त व मकरवृत्त यामधील जो प्रदेश आहे, असं लिहितो बघा, मकरवृत्त, कर्कवृत्त यातील प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतात. कर्कवृत्त व मकरवृत्त यातील प्रदेशास काय म्हणतात? उष्ण कटिबंधीय प्रदेश असं त्यास म्हणतात, कर्कवृत्त व मकरवृत्तामधील प्रदेशात. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी हे लिहून घ्या. ह्या गोष्टी 23.5 अंश, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, दक्षिण 21 जून, खंड वगैरे ह्या गोष्टी पहिल्या स्लाइडमध्ये कन्सेप्ट बेसिसवर एक्सप्लेन केलेल्या आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण कर्कवृत्त कोणत्या देशातून जाते ते लक्षात ठेवण्याची
करण्याची ट्रिक बघू. कर्कवृत्त, ट्रिक बघा. कर्कवृत्त ज्या देशातून जाते ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. एकूण देश जे आहेत बघा, आपल्याला किती देश लक्षात ठेवायचे आहेत? 17 देश. हे 17 देश लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य आहे, ते वाक्य लक्षात ठेवा. आता हे पाठ करायचं नसतं, वारंवार ट्रिक आणि त्याची देश हे वारंवार वाचले बघितले की ते ऑटोमॅटिकली लक्षात राहून जातं. बघा मी इथं वाक्य लिहितो. इंडिया से आया माली. इंडिया से आया माली. थोडं थोडं एकदा लगेच त्याचं खाली डिस्क्रिप्शन लगेच बघून घेऊ. इंडिया म्हणजे भारत मित्रांनो. त्यानंतर त्याच्यातला जो स आहे त्याचा अर्थ होतो संयुक्त अरब. थोडी जागा आपल्याला जास्त लागणार आहे म्हणून मी थोडंसं कंजेस्टेड लिहिण्याचा प्रयत्न करतो. संयुक्त अरब. त्यानंतर आया जो आहे त्या आयानुसार अल्जेरिया. त्यानंतर माली आहे. माली हा स्वतः देश आहे. इंडिया से आया माली. थोडं थोडं लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक लक्षात राहतं. इंडिया से आया माली. पुढं आहे साथ में लाया नाई. साथ में लाया नाई. बघा याच्यातला सात मधला जो स आहे त्याचा अर्थ होतो सौदी अरेबिया. त्यानंतर म जो आहे साथ में लाया माली. म आहे त्याचा अर्थ होतो मौरितानिया. मी एकदा सर्व लिहून घेतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो मित्रांनो.
बघा मित्रांनो, संपूर्ण लिहून झालेलं आहे. कर्कवृत्त ज्या देशातून जाते ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. 17 देश आहे. खंड मागच्या स्लाइडमध्ये मी सांगितले. भारत, संयुक्त अरब, अल्जेरिया, माली, सौदी अरेबिया ही अशी वेगवेगळी देश आहे. ही सगळी लक्षात ठेवणं सहज नाही, त्यामुळे आपण एक ट्रिक दिलेली आहे. इंडिया से, इंडिया म्हणजे भारत, से म्हणजे संयुक्त अरब, आयाचा अ म्हणजे अल्जेरिया, आया माली, इंडिया से. बघा, इंडिया म्हणजे काय? भारत. संयुक्त अरब मधला स म्हणजे संयुक्त अरब, अ म्हणजे आया अल्जेरिया, माली हा संपूर्ण देश आहे, माली आपण त्या ट्रिक मध्ये घेतला. 7 मधला स म्हणजे सौदी अरेबिया, 7 मे, मे म्हणजे मौरितानिया, लाया, लाया मधला ल म्हणजे लिबिया, नाई, नाई म्हणजे नायजर. बगीचे में, बगीचे मधला ब म्हणजे बहमास, मे म्हणजे मेक्सिको, बगीचे में. बहाने से, ब म्हणजे बांगलादेश, पाई, पाव म्हणजे पश्चिम सहारा, ई म्हणजे इजिप्त, तेवरवाली मधला ते म्हणजे तैवान, चीनी ओमन, चीन आणि ओमन असं आहे. बघा, इंडिया से आया माली, इंडिया से आया माली, साथ में लाया नाई, बगीचे में बहाने से पाई, तेवरवाली, चीनी ओमन. हे कर्कवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एक क्वेश्चन आहे मित्रांनो. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्या. कमेंट करायचंय कर्कवृत्त जे आहे, कमेंट करायचं कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं. भारताचे जे राज्य आहेत, 8 राज्य आहेत. कर्कवृत्त तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यातून जाते. 8ही नावाची राज्य कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर द्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. बघा, खूप सोपे आहेत. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही त्याचा आन्सर द्या. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते कमेंट करायचंय. 8 राज्य आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड अशी वेगवेगळी राज्य आहेत. मला माहित नाही, तुम्ही बाकीची कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी तो क्वेश्चन आहे मित्रांनो. आजच्या लेक्चरला आपण कर्कवृत्त आणि मकरवृत्त बघितले, कर्कवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक देखील बघितली. संपूर्ण लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्यवस्थित. ही ट्रिक जी आहे ती लिहून देखील ठेवा, खूप महत्वाची आहे. मागचं जे लेक्चर आहे ते सुद्धा बघा. विश्ववृत्त, अक्षरवृत्त याबद्दल आपण ती माहिती सांगितलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण थोडंसं एक छोटंसं लेक्चर राहिलेलं आहे, आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जसे जसे वेगवेगळे स्पर्धा परीक्षांचे पेपर येतात, फॉर्म सुटतात, त्याबद्दल सर्व माहिती चॅनलवर मिळते. तसेच पेपर जवळ आलेले असताना आपण फास्ट ट्रॅक लेक्चर घेतो, मॅरेथॉन लेक्चर घेतो. ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कंटेंट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यानंतर कर्कवृत्त हे कोणत्या राज्यातून जाते ते 8ही राज्य कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. लेक्चरचा कंटेंट महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब असल्याशिवाय तुम्हाला पुढचे लेक्चर दिसणार नाही. मॅरेथॉन लेक्चर मध्ये आपण संपूर्ण सब्जेक्ट हा एका दिवसात 2 दिवसात कव्हर अप करत असतो, ज्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे होतात. आणि लेक्चर हे तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. तुम्ही सगळं लेक्चर एंडिंग पर्यंत बघितलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये नवीन टॉपिक सह. तोपर्यंत आनंदी रहा, अभ्यास करत रहा.